आजचा दिवस जो आहे तो कॅबिनेट बैठकीमध्ये शिंदे गट आणि भाजपात रंगलेल्या नाराजी नाट्यानं गाजलेला आहे। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। शिवसेनेच्या मंत्र्यांचा कॅबिनेट बैठकीवरती बहिष्कार, भाजपामधील इनकमिंग वरून नाराजी, भाजपची निवडणूक घ्या निवडणुकीच्या रणनीती आणि रवींद्र चव्हाणांविरोधातही शिवसेनेमध्ये नाराजी, सूत्रांची माहिती। शिवसेनेचे काही मंत्री मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले। उल्हासनगरमध्ये पक्षप्रवेशाला तुम्ही सुरुवात केलीत, यापुढे आता एकमेकांना प्रवेश देऊ नका। भाजपच्या इनकमिंग वरून नाराज असलेल्या शिंदेंच्या मंत्र्यांना मुख्यमंत्री फडणवीसांनी झापलं, सूत्रांची माहिती। घटक पक्षातील नेते एकमेकांच्या पक्षात न घेण्याचा निर्णय, महायुतीत मिठाचा खडा पडणार नाही याची काळजी घेऊ, प्रत्येकाने पक्षाच्या आचारसंहितेचं पालन करावं। भाजपच्या इनकमिंग वरून नाराजीच्या प्रश्नावर शिंदेंची प्रतिक्रिया। शिवसेनेच्या मंत्र्यांच्या नाराजी नाट्यानंतर मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली। कुठलीही नाराजी नाही, नाराजी असल्यास समन्वयानं काम करू। शिवसेनेच्या मंत्र्यांच्या कॅबिनेटवरील बहिष्कार आणि शिंदेंच्या भेटीनंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी अनेक ठिकाणांच्या पक्षप्रवेशावरून नाराजी होती। शिवसेनेतून भाजपामध्ये झालेल्या इनकमिंगवरून नाराजीच्या चर्चांची मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून कबुली। नाराजी दोन्ही पक्षात होती, ती नाराजी समजून घेतली, त्यावर तोडगा काढला असंही केलं स्पष्ट। आता परत कुणीतरी गावाला जाणार, मंत्र्यांच्या नाराजी नाट्यावरून आदित्य ठाकरेंचं ट्विट। स्वार्थापोटी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार, जनतेचा अपमान, याला म्हणतात चोर मचाये शोर। असा कारभार कसा चालेल, आदित्य ठाकरेंचा टोला। प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे। भाजपामधील इनकमिंगवरती अजित पवारांचं भाष्य, तर शिवसेनेच्या मंत्र्यांच्या नाराजीबद्दल जाणवलंही नाही। अर्जाच्या छाननीमुळे बैठकीत मंत्र्यांची संख्या कमी होती, अजितदादांची माहिती। शिवसेनेच्या मंत्र्यांची नाराजी नाही, मंत्रिमंडळ बैठकीवर कुणीही बहिष्कार टाकला नाही, आमचे नेते त्या बैठकीला उपस्थित होते। नाराजीच्या चर्चांवर उदय सामंतांचं स्पष्टीकरण। ही सत्तेची साठमारी, मित्र पक्षांना कमजोर करण्याचं काम भाजपाकडून जोरात सुरू, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची टीका। तर भाजपच्या शिंदे आणि ठाकरे शिवसेनेला आज मोठा धक्का पाहायला मिळतोय। अनेक पक्षप्रवेश आज झालेले आहेत, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। डोंबिवलीमध्ये 15 दिवसात भाजपचा ठाकरे आणि शिंदेंना धक्का, कमालीची गुप्तता ठेवत शिंदेंच्या शिवसेनेच्या अनमोल म्हात्रेचा भाजपामध्ये प्रवेश, तर काही दिवसांआधीच ठाकरेंच्या शिवसेनेचे दीपेश म्हात्रे भाजपात। ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते अद्वै हिरेंचा भाजपामध्ये प्रवेश, दादा भुसेन विरोधात लढवली होती विधानसभा निवडणूक। नाशिकमधील समीकरण बदलणार, अद्वैत हिरे, अपूर्व हिरेंसह शेकडो कार्यकर्त्यांचाही भाजपामध्ये प्रवेश। शिरसाटांविरोधात लढलेल्या राजू शिंदेंची भाजपामध्ये घरवापसी, रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। संभाजीनगरच्या महापौर भाजपचा होईल, पक्षप्रवेशावेळी राजू शिंदेंकडून विश्वास व्यक्त। शिवसेनेच्या मंत्र्यांविरोधात लढलेल्या नेत्यांच्या भाजपा प्रवेशावरून शिवसेनेत नाराजी, सूत्रांची माहिती। राजू शिंदे, अद्वै हिरे, सत्यजित पाटणकर, वैभव पाटील, वैशाली सूर्यवंशी यांच्या भाजपा प्रवेशावर आक्षेप। तर रायगडमध्ये गोगावलेंविरोधात लढलेल्या स्नेहल जगताप आणि महेंद्र दळवींविरोधात लढलेल्या सुधाकर घारे यांचा राष्ट्रवादी प्रवेशावरूनही नाराजी। डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला भाजपचा पुन्हा धक्का, सकाळी म्हात्रेंच्या पक्षप्रवेशानंतर 3 नगरसेवक आणि 1 परिवहन सदस्यही भाजपात, रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। शिवसेनेच्या नाराजी नाट्यावरती ठाकरेंच्या सेनेचे नेते अंबादास दानवे यांची टीका, भाजपनं मिंदे गँगची गाजराची पुंगी कधीच केली होती, आता फक्त ती मोडून खायला सुरुवात केलेली आहे, दानवेंचा टोला। एखाद्या अबलेवरती बलात्कार केल्यासारखी भाजपची वागणूक, शहाजी बापू पाटील यांची नाराजी, तर मित्रपक्षांना सोबत घेऊन त्यांचा घात करणं भाजपचा अजेंडा, मित्रपक्षाला संपवून भाजपा त्यांच्या डोक्यावर बसते, बच्चू कडूंची टीका। तर भाजप मित्रपक्षाला सोबत घेऊन काम करण्याचा प्रयत्न करते, बच्चू कडूंनी आधी एकनाथ शिंदेंची साथ सोडली आणि आता वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न करतात। शहाजी बापू आणि बच्चू कडूंनी केलेल्या टीकेला नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर।